डुएल बॅटरीचे स्लॉट आहेत 11,900 रुपये। 2 जीबीचं डेडिकेटेड ग्राफिक्स मेटल इंजेसमध्ये लॅपटॉप आहे। बॅटरी बिल्ड क्वालिटी त्याची A1 आहे। तर तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? स्लिम लाईटवेट लॅपटॉप हा i5 10th जनरेशन लॅपटॉप आहे। हा टच स्क्रीन Ryzen 7 प्रो प्रोसेसर। लॅपटॉप सोबत काय काय भेटतं? आता 16 GB रॅम एका स्लॉटमध्ये आणि आणखीन एक स्लॉट प्रत्येक लॅपटॉपमध्ये खाली आहे। H सिरीजमध्ये प्रोसेसर असेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मान्सून धमाका असेल चालू झालेला आहे कुठे त्रिशा कॉम्प्युटर्स रावेत येथे जबरदस्त स्टॉक मित्रांनो आलेला आहे। पाहू शकता सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप आलेले आहेत आणि सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप मित्रांनो तुम्हाला एकदम बेस्ट बजेट प्राइस मध्ये मिळणार आहेत आणि प्रत्येक लॅपटॉपवर मित्रांनो वॉरंटी वगैरे पण तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहे त्रिशा कॉम्प्युटरचे ओनर राहुल सर। सर कसे आहात? एकदम मजेमध्ये सर। काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले? सर आपल्याकडे या महिन्यात बी वॉरंटी असणार आहे, 1 इयरची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे। स्टार्टिंग प्राइस असणार आपल्याकडे 11,900 पासून आणि टच स्क्रीनमध्ये बी यावेळेस आपण लॅपटॉप बऱ्यापैकी अवेलेबल केलेले आहेत। पहा सर, एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकई चौक रावेत येथे। आपल्याकडे 3 रोड आहेत, एक मुंबई पुणे हायवे, त्याच्यानंतर आपला औंध BRT रोड आहे आणि मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवे। मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवेच्या हार्डली 1-2 मिनिटाच्या अंतरावर आपलं शॉप आहे आणि कोण लांबून जर येणार असेल तर आपल्या इथं देवरोडचं स्टेशन बी आहे। देवरोड रेल्वे स्टेशनपासून बी एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप आहे। तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका। सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवते सर? सर हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप आहे। हा AMDचा A12चा प्रोसेसर, 8 GB रॅम, 256 M.2 SSD, याच्यामध्ये टाईप सीचं बी पोर्ट येईल, HDMI बी पोर्ट येईल आणि 14 इंच स्क्रीन यायची असेल। सिंगल बॅटरीवरती आपल्याला लॅपटॉप जाणार आहे 1.5 ते 4 तास, प्लस याच्यामध्ये आणखीन एक इंटरनल बॅटरीचा स्लॉट खाली, याच्यामध्ये डुएल बॅटरीचे स्लॉट आहेत आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 11,900 रुपये प्लस 1 इयर हार्डवेअर वॉरंटी। 11,900 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे। व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा। 1 इयरची वॉरंटी वगैरे पण सर तुम्हाला या लॅपटॉपवरती प्रोव्हाइड करा। सर पुढे काय दाखवत आहे? सर हा डेल लॅटिट्यूडमध्ये लॅपटॉप येईल, एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप राहील। डेल लॅटिट्यूड 7/70 सगळेच। हा i7चा 6th जनरेशन लॅपटॉप राहील। 8 GB रॅम, 256 SSD, 4 GBचं HD ग्राफिक्स असेल, फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी आणि याची प्राइस असणार आहे आपल्याकडे फक्त 17,500 रुपये। चेक करा मित्रांनो, 17,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे। विंडोज लायसन्स की वगैरे सर्व काही तुम्हाला मिळत आहे आणि 1 वर्षाची वॉरंटी सर याच्यावर। 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी प्रत्येक लॅपटॉपवर, त्याच्यावरती बी आपल्याकडे 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असेल। तर बिझनेस सिरीजचे लॅपटॉप म्हणजे काय जर आपली वर्ष सांगा? बिझनेस सिरीज लॅपटॉप म्हणजे समजा उदाहरणार्थ XYZ कंपनी, त्यांना 5,000-10,000 पीस पाहिजे नाही, त्यांना डेल कंपनी किंवा HP कंपनी किंवा लिनो कंपनी त्यांना डायरेक्ट पीस देते आणि कंपन्यांमध्ये कसं काम 10 तास 12 तास काम चालतं। तर जे हार्डवेअरचे ना याची हे जे लॅपटॉप आहे त्याची बिल्ड क्वालिटी चांगली राहते। तुम्हाला 8 तास चालवा 10 तास चालवा, लॅपटॉप हँग होत नाही किंवा शटडाऊन होत नाही। आणि बिझनेस सिरीजमध्ये काय होतं की जे अमाऊंट जी लॅपटॉपची ती मोस्टली 1 लाख अबावले लॅपटॉप राहतात आणि जे होम सिरीजमध्ये येतात सेम कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला 40-50 हजाराला सुद्धा लॅपटॉप भेटतात, पण त्याचं हार्डवेअर वेगळं राहतं आणि याचं हार्डवेअर वेगळं राहतं। याच्यामध्ये मोस्टली लॅपटॉपमध्ये इश्यू येत नाही, त्यामुळे आपण हे लॅपटॉप बिझनेस सिरीजमध्ये ठेवतो। हे लॅपटॉप जास्त दिवस चालते। बिझनेस सिरीजमध्ये क्वालिटी तुम्हाला A1 म्हणजे A1च क्वालिटी भेटते, मग तुम्ही तो फायबरमध्ये घ्या किंवा मेटलमध्ये घ्या। आपण होमवाले एकही लॅपटॉप ठेवत नाही, त्याचं हार्डवेअर क्वालिटी एकदम लोमध्ये राहते। आपल्याकडे जे बी लॅपटॉप आहे, आपण जो 11,900चा लॅपटॉप दाखवला तो सुद्धा बिझनेस सिरीजमध्ये लॅपटॉप आहे, मेटल इंजेसमध्ये लॅपटॉप आहे। बॅटरी बिल्ड क्वालिटी त्याची A1 आहे। आतापर्यंत आपण जेवढे लॅपटॉप विकलेत एक कस्टमर त्याच्यामध्ये ना तक्रार नाही आहे। आपण शॉपमध्ये असाच माल ठेवतो सध्या की जो लॉंग टर्म जाईल। पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा डेल प्रिसिजनमध्ये लॅपटॉप आहे, i7चा 4th जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD, याच्यामध्ये बॅकलाइट कीबोर्ड, फुल HD स्क्रीन असेल। स्पेशलमध्ये याच्यामध्ये 2 GBचं इन्व्हर्टरचं ग्राफिक्स असेल, 2 GB इन्व्हर्टर ग्राफिक्स आणि बिग स्क्रीनमध्ये लॅपटॉप येईल 15.6 इंच स्क्रीनमध्ये आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 17,500 रुपये। चेक करा मित्रांनो, 17,500 मध्ये तुम्हाला हा सरांनी लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे। 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड पण मित्रांनो तुम्हाला सोबत मिळत आहे आणि एकदम बजेट प्राईजमध्ये हा मित्रांनो लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे। पुढचा लॅपटॉप सर हा डेल लॅटिट्यूड 5400, स्लिम लाईटवेट लॅपटॉप, बेजल बैठले ते एकदम छोट्यामध्ये त्याचे, फुल HD स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड, 4 GBचं अल्ट्रा HD ग्राफिक्स, विंडोजची लायसन्स कॉपी आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 19,000 रुपये। चेक करा मित्रांनो, 19,000 रुपये किंमत असणार आहे। कॉम्पॅक्ट साईजमध्ये पॉवरफुल मशीन सरांनी अवेलेबल करून दिलेलं आहे। सर इथून लॅपटॉप घेतला तर लॅपटॉप सोबत काय काय भेटेल? सर आपण लॅपटॉपला 1 इयर हार्डवेअर वॉरंटी देतो,
प्लस आपण चार्जर अवेलेबल करून देणार आणि चार्जरला सुद्धा 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. आता काही कस्टमर विचारतात सर बॅटरीला वॉरंटी असणार आहे का? हो, तर बॅटरीला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. पुढचा लॅपटॉप सर हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप येईल T40S मॉडेल. हा एकदम स्लिममध्ये लॅपटॉप राहतो, स्लिम लाईट वेट. हा i5 8 जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD, 4 GBचा अल्ट्रा एच डी ग्राफिक्स, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि टाईप सीचं चार्जर या लॅपटॉप बरोबर येतं. आणि याची वॉरंटी असणार आहे आपल्याकडे 1 वर्ष आणि प्राईस असणार आहे 19,000 रुपये. 19,000 रुपये मित्रांनो लॅपटॉपची किंमत आहे. सर पुढचा लॅपटॉप कुठला आहे? सर हा इलाइट बुकमध्ये लॅपटॉप आहे, 745 G6. याची कंडिशन बघू शकता, मेटल बॉडी असेल, HP चा न्यू लोगो लॅपटॉप असेल. हा HP इलाइट बुक, रायझनचा 5 प्रोचा प्रोसेसर, 8 GB रॅम, 256 SSD प्लस याच्यामध्ये 2 GBचं डिटेक्टेड ग्राफिक्स असेल. 14 इंच स्क्रीनमध्ये लॅपटॉप येईल, फुल एच डी स्क्रीन असेल आणि जे प्राईस असणार आपल्याकडे 19,500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 19,500 मध्ये तुम्हाला हा HP चा लॅपटॉप विथ रायझन प्रोसेसर सोबत मित्रांनो मिळणार आहे. मेटल बॉडीमध्ये मित्रांनो हा लॅपटॉप असणार. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा डेल लॅटिट्यूड 5400. हा i7 मध्ये 8 जनरेशन लॅपटॉप असेल, 8 GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि जे प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 21,900 रुपये. 21,900 मध्ये मित्रांनो तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप सरांनी अवेलेबल इथे करून दिलेला आहे. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचे रॅम SSD वगैरे अपग्रेड करू शकतो का? हां सर, आपल्याकडे आता जेवढे बी लॅपटॉप आहेत प्रत्येक लॅपटॉपवरती रॅम अपग्रेड होऊ शकेल आणि SSD सुद्धा अपग्रेड होऊ शकेल. त्याची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणाला रॅम वाढवायची असेल, 8 GB 16 GB करायची असेल तर करून भेटेल. SSD 256 512,000 कोणाला पाहिजे असेल तर ती करून भेटेल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? HP इलाइट बुकमध्ये लॅपटॉप राहील 840 G6. हा मेटलमध्ये लॅपटॉप येईल, HPचा नवीन लोगो असेल, i7चा 8 जनरेशन, 8 GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि जे प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 24,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, HPचा अजून एक मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप आलेला आहे, 24,000 किंमत असणार आहे. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत शेअर मार्केट अकाउंटिंग वगैरे करत असतात, त्यांना थोडे मोठ्या स्क्रीनचे लॅपटॉप लागतात, तर तसे काय आहेत का तुमच्याकडे? सर आहे, 15.6 मध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे आपल्याकडे. हा डेल लॅटिट्यूड 5500 मॉडेल आहे. हा एकदम स्लिममध्ये लॅपटॉप राहतो, लाईट वेट लॅपटॉप राहतो. 15.6 स्क्रीन असली तरी सुद्धा फुल एच डी स्क्रीन असेल, बॅकलाईट कीबोर्ड असेल, i5 8 जनरेशन, 4 GBचा अल्ट्रा एच डी ग्राफिक्स, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल आणि याचे प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 23,000 रुपये. सर याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 22,500 रुपये. चेक करा मित्रांनो, 22,500 मध्ये तुम्हाला हा 15.5 इंचमध्ये लॅपटॉप मिळतोय. नमपॅड वगैरे पण त्याला असणार आहे. सर 15.5 इंचमध्ये अजून काही व्हरायटी आहे का? हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500. हा i7 मध्ये 8 जनरेशन लॅपटॉप असेल, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी, स्लिम लाईट वेट, एकदम क्लीन कंडिशनमध्ये आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 25,500 रुपये. तर चेक करा, आपण 15.5 इंचमध्ये आहे, 25,500 मित्रांनो याची किंमत असणार आहे. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत, त्यांना थोडंसं लेटेस्ट जनरेशनमध्ये लॅपटॉप पाहिजेत, तर 10 जनरेशन वगैरे असे काय आहेत का लॅपटॉप? सर आपल्याकडे हा 5510 मॉडेल आहे डेल लॅटिट्यूडमध्ये. हा i5 10 जनरेशन लॅपटॉप आहे, 8 GB रॅम, 256 SSD, फुल एच डी स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, एकदम सिल्वर कलरमध्ये एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 27,500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 27,500 मध्ये तुम्हाला हा 10 जनरेशनचा लेटेस्ट जनरेशनचा लॅपटॉप सरांनी इथे डेलचा अवेलेबल करून दिलेला आहे आणि हा पण 15.5 इंचमध्ये असणार. तर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत ना, लॅपटॉप जेव्हा सिलेक्ट करायला जातात तेव्हा त्यांचं बरंचसं कन्फ्युजन होतं, डेल भारी, HP भारी का लिनोवो भारी? तुमच्यामध्ये कुठला लॅपटॉप भारी सगळ्यात? आमच्यामध्ये तसं काय नसतं, हे तिन्ही ब्रँड A1 क्वालिटीचे आहे, HP, डेल आणि लिनो. त्याच्यामध्ये सिरीज राहतात, जशी थिंकपॅड सिरीज, लॅटिट्यूड सिरीज, इलाइट बुक सिरीज सगळ्यात जास्त चालणारी सिरीज आहे. कस्टमर लॅपटॉप घेतात 5 एक्सपिरियन्सनुसार. एखाद्याकडे समजा डेल लॅपटॉप असेल, तो जर चांगला चालला तर कस्टमर प्रेफर करते डेलसाठी. डेलला जर प्रॉब्लेम आला मग ते परत डेल नाही घेणार, मग ते HP किंवा लिनो थिंकपॅड घेणार. याच्यावरती ह्या लॅपटॉप जाते. 99% कस्टमर पास्ट एक्सपिरियन्सवरतीच लॅपटॉप घेते. त्यांना कंपनीमधून समजा इलाइट बुक जर लॅपटॉप जर दिलेला असेल HP तर ते प्रेफर करते सर आम्हाला HP लॅपटॉप द्या. त्याच्यानुसार हे सगळे लॅपटॉप जाते. टचस्क्रीन लॅपटॉपची पण डिमांड थोडी वाढत चाललेली आहे, तर तुमच्याकडे तशी काही सिरीज आहे का टचस्क्रीनची? सर आपल्याकडे टचमध्ये भरपूर सारे व्हरायटी अवेलेबल झालेली आहे. हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप येईल, X395 मॉडेल असणार आहे.
हा मेटल बॉडी असेल, क्या बात आहे. रायझनचा 7 प्रोसेसर असेल, रायझन 7 प्रोचा प्रोसेसर असेल, मेटल बॉडी प्लस हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असेल. चेक करा मित्रांनो. हा टच स्क्रीन रायझन 7 प्रो प्रोसेसर, 16 GB रॅम, 256 SSD, 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स. क्या बात आहे. विथ मेटल बॉडी, 1 year हार्डवेअर वॉरंटी, टाईप सीचं चार्जिंग पोर्ट असेल, विंडोज लायसन्स कॉपी. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 20,500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 20,500मध्ये हा टचस्क्रीन लॅपटॉप सरांनी उपलब्ध करून दिलेला आहे. रायझन प्रोसेसरसोबत तुम्हाला मित्रांनो मिळते, प्लस 2 GBचं डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड पण मित्रांनो तुम्हाला यात मिळणार आहे. सर, थोडं हायर कॉन्फिगरेशनमध्ये लेटेस्टचे जनरेशन आणि टचस्क्रीन असं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? डेल लॅटिट्यूडमध्ये लॅपटॉप आहे 5420. हा i5 11 जनरेशन. क्या बात आहे. 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. हा टचमध्ये आपल्याला लॅपटॉप भेटेल आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 26,800 रुपये. 26,800 रुपयामध्ये मिळून तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप सरांनी अजून एक हायर कॉन्फिगरेशनवाला अवेलेबल करून दिलेला आहे. टचस्क्रीन लॅपटॉप 11 जनरेशनमध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये 8 GBचं इंटेलचं आयरिस ग्राफिक्स भेटणार आहे. सर, मेटल बॉडीमध्ये टचस्क्रीन लॅपटॉप तुमच्याकडे काय आहे का डेलमध्ये? सर, आपल्याकडे हा डेलमध्ये लॅपटॉप आहे 7400, लेटेस्ट मॉडेलमध्ये येतो. हा मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप मी एकदम प्रीमियर सेक्शनमध्ये लॅपटॉप येतो. हा i5 8 जनरेशनचा लॅपटॉप असेल, 16 GB रॅम, 256 SSD आणि 16 GB ज्या रॅम आहेत आपल्याकडे त्या सगळ्या सिंगल स्लॉटमध्ये रॅम आहेत. आणि रॅममध्ये 2 स्लॉट असतात. आता 16 GB रॅम एका स्लॉटमध्ये आणि आणखीन एक स्लॉट प्रत्येक लॅपटॉपमध्ये खाली आहेत. हा डेल लॅटिट्यूड 7400 i5 8 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD टच स्क्रीनमध्ये असेल आणि बॅकलाईट कीबोर्ड असेल याचा. हा टचमध्ये लॅपटॉप येईल. हा आपल्याकडे i5 8 जनरेशनमध्ये येईल 22,500 आणि i7 8 जनरेशनमध्ये येईल 26,500. याच्यामध्ये दोन्ही वॉरंट आपल्याकडे अवेलेबल आहे. सो 2 व्हेरियंटमध्ये मित्रांनो अवेलेबल आहे हा लॅपटॉप. चेक करा व्हिडिओच्या मार्फत. 16 GB रॅम तुम्हाला मिळणार आहे लॅपटॉप. ती पण सिंगल स्लॉटमध्ये आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अपग्रेड वगैरे पण मित्रांनो करू शकता. सर, टचस्क्रीनमध्ये अजून काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? सर, हा मेटलमध्ये लॅपटॉप येईल आपल्याकडे, एकदम लेटेस्ट सिरीज आहे. HP EliteBook 840G7. हा i5चा 10 जनरेशन लॅपटॉप असेल, 8 GB रॅम, 256 SSD आणि हा टचमध्ये लॅपटॉप येईल. फुल HD स्क्रीन असेल याच्यामध्ये, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटणार आहे. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 30,900 रुपये. 30,900मध्ये तुम्हाला हा HPचा लॅपटॉप मिळणार आहे. टचस्क्रीन लॅपटॉप आहे, प्लस मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळते न्यू लोगोसोबत. सर, i7मध्ये 10 किंवा 11 जनरेशनचे काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हा डेल लॅटिट्यूडचा लॅपटॉप येईल 5410, i7चा 10 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, विंडोजची लायसन्स कॉपी, 1 yearची हार्डवेअर वॉरंटी आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त शॉकिंग किंमत 27,500 रुपये. चेक करा मित्रांनो, 27,500मध्ये तुम्हाला हा जबरदस्त डेलचा लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. i7 10 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप असणार. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर, हा HP EliteBook 830G7. हा मेटलमध्ये लॅपटॉप असेल, HPचा न्यू लोगो. हा i7 10 जनरेशन, क्या बात आहे. 16 GB रॅम, 256 SSD आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 31,500 रुपये. तर 31,500मध्ये मित्रांनो तुम्हाला हा कॉम्पॅक्ट साईजमध्ये पॉवरफुल मशीन सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. मेटल बॉडीमध्ये एकदम क्लीन कंडिशनमध्ये असेल आणि हा तुम्हाला i7 10 जनरेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? सर, हा लॅपटॉप येईल डेल लॅटिट्यूड 5420. हा i7चा 11 जनरेशन असेल, i7 11 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 29,500 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 29,500 रुपयामध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मित्रांनो मिळणार आहे. डेलचा लॅपटॉप आहे. व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा. सर, डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डवाले काय असे काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो सर, आपण आता जे 2 लॅपटॉप दाखवले त्याच्यामध्ये 2 GBचं डिटेल ग्राफिक्स होतं. पण कोणाला जास्त जर ग्राफिक्सचं वर्क असेल, डिझाईन वर्क असेल, कटिया, प्रूवी, 3D Max, AutoCAD, Revit, त्याच्यासाठी हा लॅपटॉप आहे. हा 15.6 स्क्रीनमध्ये लॅपटॉप येईल. लिनो थिंकपॅड P52 मॉडेल असेल, i7चा 8 जनरेशन, H सिरीजमध्ये प्रोसेसर असेल, 16 GBची रॅम असेल, 64 GB पर्यंत याला रॅमचा सपोर्ट असणार आहे. 4 स्लॉट येतात रॅमसाठी याच्यात. 512 GBची SSD असणार आहे. SSDचे 2 स्लॉट येतात. आपण जेवढे लॅपटॉप दाखवतो त्याच्यामध्ये सिंगल स्लॉट आहेत, पण या लॅपटॉपमध्ये 2 स्लॉट असणार आहे SSDचे.
4GB इन्व्हिडियाचं P1000चं ग्राफिक्स असणार आहे याच्यामध्ये. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, टाईप सीचे 2 पोर्ट असणार, HDMI पोर्ट याच्यामध्ये भेटेल. बॅटरी याच्यामध्ये मोठी असते. याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 32,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 32,000 सरांनी एकदम पॉवरफुल मशीन तुमच्यासाठी आणून ठेवलेलं आहे. चेक करा, एकदम बेस्ट प्राईजमध्ये आणि सर्व काही मित्रांनो आहे यामध्ये. 4 स्लॉट तुम्हाला रॅमचे मिळत आहेत, प्लस 2 स्लॉट SSDचे मिळत आहेत. अपग्रेड पण तुम्ही करू शकता आणि डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड पण. डेडिकेटेड ग्राफिक्स 4GB प्लस इंटेलचं ग्राफिक्स 8GB असणार आहे याच्यामध्ये. सर आता तुम्ही जे काही लॅपटॉप दाखवले मागचे 2, एक H प्रोसेसरमध्ये होता आणि एक G प्रोसेसरमध्ये होता, तर त्यात काय डिफरन्स आहे आपल्या जरा व्ह्यूअर्सला सांगा. सर H प्रोसेसर जो लॅपटॉप येतो तो मोस्टली गेमिंग लॅपटॉपमध्ये असतो. त्याच्यामध्ये ज्यांना हाय एंडवर काम करायचं असतं, ज्यांना पॉवरफुल मशीन पाहिजे नसतं, त्याच्यासाठी ते H प्रोसेसर असतात. बाकी जे लॅपटॉप येतात मोस्टली ते यू प्रोसेसरमध्येच असतात. यू प्रोसेसरमध्ये बॅटरी बॅकअप चांगले होतो, काम बी होतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी, तो काही इश्यू नाही. पण Hमध्ये पर्टिक्युलरली ज्यांना डिझाईन वर्क करायचं त्यासाठी स्पीड जास्त लागतो, त्यासाठी ते H प्रोसेसर असेल. आणि प्लस त्याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक्सवाले लॅपटॉप आहेत त्याच्यामध्ये शक्यतो H प्रोसेसर येतो. बाकी आता जे लेटेस्ट जे लॅपटॉप आलेले i5 11 जनरेशन तुम्हाला एक दाखवला आपण टचमध्ये, आणि i7 बी 11 जनरेशन दाखवला. याच्यामध्ये G सिरीजचे लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये लेटेस्ट सिरीज जे आता मोस्टली आहे G सिरीजमध्ये, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स तुम्हाला चांगला भेटतो. हे जे लॅपटॉप आहेत त्याचं तुम्ही क्वालिटी चेक कसं करता जरा आपल्या व्ह्यूअर्सला सांगा. बघा, हे तर लॅपटॉप तुम्हाला एक तर मला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी द्यायची कस्टमरला. त्यामुळे हे लॅपटॉप मला पर्टिक्युलरली स्वतःहून चेक करावं लागतं. याच्यामध्ये काही रिपेअर केलेलं आहे की नाही, किंवा मटेरियल दुसरं टाकलं आहे का याच्यामध्ये, जेणेकरून लॅपटॉप रिटर्न येईल. असे जे लॅपटॉप असेल ते आपण लॅपटॉप घेते नाही, शॉपमध्ये ठेवते नाही. कस्टमरची ना साधी सिंपल अपेक्षा असते की आम्ही लॅपटॉप घेतला तो 2.5-3 वर्ष चालायला पाहिजे. अशी त्यांची माफक अपेक्षा असते. त्या हिशोबानेच आपण इथे सगळे लॅपटॉप ठेवलेले आहेत. आणि कस्टमरला श्युरिटी असावा, रिपेअर केलेला आहे की नाही, त्यांना त्याची काय बघायची गरज नाही, कारण आम्ही ते सगळं चेक करतो आहे. कारण आपण 1 वर्ष हार्डवेअर वॉरंटी दिलेली, त्यामुळे कस्टमरनी बिनधास्त यावा, लॅपटॉप घेऊन जावा. त्यांचं टेन्शन आपण सगळं काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे कस्टमरला आल्यानंतर पूर्ण लॅपटॉप चेक करून दाखवतो. स्क्रीन फुल HD आहे की नाही, त्याचे स्पीकर, बॅटरी हेल्थ, त्यांचं SSDचे हेल्थ, कीबोर्ड आपण चेक करून दाखवतो, मायक्रोफोन चेक करून दाखवतो, ब्लूटूथ, कॅमेरा आपण सगळ्या जागेवरती चेक करून दाखवतो. आपण घेताना बी चेक करून देतो आणि कस्टमरला देताना बी आपण चेक करून देतो, कारण जेणेकरून लॅपटॉप परत रिटर्न येता कामा नये. चेक करा मित्रांनो, एकदम क्वालिटी चेक केलेली आहे. सर्व काही लॅपटॉप असतात आणि सर तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपवरती 1 वर्षाची वॉरंटी वगैरे पण प्रोव्हाइड करतायत. तुम्हाला चांगलं मटेरियल जर पाहिजे नसेल, एकदम A1 क्वालिटीचं जर मटेरियल पाहिजे नसेल, तर प्लीज विजिट त्रिशा कॉम्प्युटर. तर मित्रांनो, तुम्ही त्रिशा कॉम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप अवेलेबल आहेत. 11,900 पासून लॅपटॉपची सुरुवात होते आणि एकूण एक लॅपटॉपवरती मित्रांनो तुम्हाला सर 1 वर्षाची वॉरंटी प्रोव्हाइड करतायत. तर सर जाता परत इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मुकळ चौक रावेत येथे. आपला मोबाईल नंबर 8080829678. आपलं शॉपचं टायमिंग असणार आहे सकाळी 11 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत, आणि संडेला आपलं शॉप क्लोज असतं. तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.